पर्व न्यूज। आरंभ एका नव्या पर्वाचा। पुणे जिल्ह्यातील प्रसिद्ध पर्यटन स्थळ सिंहगड किल्ला येथे रविवारी दुपारी खाऊ गल्ली परिसरात पर्यटकांवर अचानक मधमाशांचा हल्ला झाल्याने काही काळ गोंधळाचे वातावरण निर्माण झाले। या घटनेत 2 वर्षाच्या एका बालकासह काही पर्यटकांना मधमाशांनी दंश केल्याची माहिती मिळाली आहे। घटनेची माहिती मिळताच महाराष्ट्र वन विभाग तसेच संयुक्त वन व्यवस्थापन समितीचे पथक तातडीने घटनास्थळी दाखल झाले। पर्यटकांच्या सुरक्षिततेच्या दृष्टीने गडावर जाणाऱ्या पर्यटकांना काही काळासाठी तात्पुरते थांबवण्यात आले। मधमाशांच्या हल्ल्यात जखमी झालेल्या 2 वर्षाच्या बालकांसह अन्य दोघांना उपचारासाठी संयुक्त वन व्यवस्थापन समितीचे सुरक्षा रक्षक मंगेश गोफणे आणि तानाजी काटपे यांनी तातडीने गडावरून खाली हलवले। तसेच आणखी काही पर्यटकांनाही मधमाशांचा उपद्रव झाल्याची माहिती समोर आली आहे। दरम्यान काही उदाम व उपद्रवी पर्यटकांनी गडावरील तटबंदीखाली दगड फेकण्याचा प्रकार केल्याने मधमाशांचा हा हल्ला झाल्याचा प्राथमिक अंदाज व्यक्त करण्यात येत आहे। पर्यटकांच्या अशा बेजबाबदार वर्तनामुळे इतर पर्यटकांच्या सुरक्षेलाही धोका निर्माण होत असल्याची नाराजी स्थानिकांनी व्यक्त केली आहे। या घटनेनंतर वन विभाग आणि स्थानिक प्रशासनाने परिसरात आवश्यक खबरदारीचे उपाय सुरू केले असून पर्यटकांनी गडावर भेट देताना नियमांचे पालन करावे आणि कोणताही धोकादायक कृत्य करू नये असे आवाहन करण्यात आले आहे। पुणे शहरातील आणि जिल्ह्यातील महत्त्वाच्या आणि ताज्या बातम्या पाहण्यासाठी आजच आमच्या आरंभ पर्व न्यूज चॅनलला YouTube वर सबस्क्राइब करा आणि बेल आयकॉन प्रेस करा।